नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये भाग 1 आहे. चला पहिला प्रश्न बघू मित्रांनो. नुकतेच कितव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे? तर कितवा वेतन आयोग आहे? तर तो आहे 8व्या वेतन आयोगाला काय मिळालेली आहे? तर मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे. हा योग्य उत्तर या ठिकाणी असेल. चला याबद्दल आपण महत्वाची माहिती बघू. 2016 मध्ये लागू करण्यात आलेला कोणता आयोग होता? तर 7वा वेतन आयोग 2026 पर्यंत वैध राहणार आहे, म्हणजे 26 पर्यंत चालणार आहे. या वेळापत्रकानुसार 8व्या वेतन आयोगाची शिफारस जी आहे 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मग सध्या कोणता आयोग चालू आहे? तर 7वा वेतन आयोग आणि 8व्या वेतन आयोग काय आहे? प्रस्तावित आहे मित्रांनो. नंतर दुसरा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे तिसरे प्रक्षेपण पॅड कोठे बांधले जाणार आहे? पहिला ऑप्शन आहे चंदीपूर ओडिसा, दुसरा आहे तारकर्ली महाराष्ट्र, तिसरा ऑप्शन आहे थुथुकुडी तामिळनाडू आणि चौथा ऑप्शन आहे श्रीहरिकोटा. तर जे तिसरं प्रक्षेपण पॅड बांधले जाणार आहे, उभारलं जाणार आहे, ते कुठं आहे? श्रीहरिकोटा या ठिकाणी उभारल्या जाणार आहे. चला लगेच त्याबद्दलची माहिती आपण बघू. मग आंध्र प्रदेश जे राज्य आहे, आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती मित्रांनो 1 नोव्हेंबर 1953 मध्ये. सध्याचे मुख्यमंत्री आहे एन चंद्रबाबू नायडू. त्यानंतर राज्यपाल आहे एस अब्दुल नजीर. राजधानी आहे मित्रांनो अमरावती. बरोबर आहे. मग या आंध्र प्रदेश राज्यामधून कोणतं राज्य निर्माण झालेलं आहे? तर ते राज्य आहे तेलंगणा. कोणतं राज्य आहे? तेलंगणा हे राज्य या ठिकाणी काय झालं? निर्माण झालं आणि याची राजधानी आहे हैदराबाद. काय आहे? हैदराबाद ही राजधानी कशाची आहे? तर तेलंगणाची. तेलंगणा कधी निर्माण झालं मित्रांनो? तर 2014 मध्ये हे राज्य निर्माण झालेलं आहे. नंतरचा घटक आहे, प्रश्न आहे तिसरा, आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्या लोकांना कोणते राज्य सरकार 20,000 रुपये मासिक पेन्शन देईल? राजस्थान, तामिळनाडू, ओडिसा आणि पंजाब. तर योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? तो ओडिसा असेल. पहा ना, जे आणीबाणीच्या काळामध्ये जे तुरुंगात टाकलेले आहेत त्यांना 20,000 रुपये मासिक वेतन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे, पेन्शन दिलं जाणार आहे. पहा आता कोणतं सरकार आहे? ओडिसा सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्या व्यक्तींना मासिक 20,000 पेन्शन आणि वैद्यकीय खर्च कव्हरेज देईल. बरोबर आहे. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 ते 1977 या काळामध्ये भारतीय आणीबाणी लागू केली होती. आता राज्य जर पाहिलं तर ओडिसा आहे. स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1936 मध्ये. सध्याचे मुख्यमंत्री आहे मोहन चरण माझी. राज्यपाल आहे हरिबाबू कंभापती आणि राजधानी आहे मित्रांनो भुवनेश्वर. ओडिसाची राजधानी काय आहे? भुवनेश्वर आहे, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे मित्र, प्लास्टिक मुक्त हा महाकुंभासाठी खालीलपैकी कोणती मोहीम सुरू करण्यात आली आहे? 1 बॅग 1 प्लेट, 1 प्लेट 1 बॅग, प्लास्टिक वेस्ट नो बॅग, नो प्लेट नो बॅग. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे 1 प्लेट 1 बॅग. काय आहे? 1 प्लेट 1 बॅग ही योग्य ऑप्शन या ठिकाणी असेल. कुंभमेळा जो आहे तो कुठे सुरू आहे? प्रयागराज, उत्तर प्रदेश. यावर्षी महाकुंभाच्या आयोजनाच्या पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी एक महत्वाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. RSS आणि इतर स्थानिक संघटनाच्या मदतीने 1 प्लेट 1 बॅग ही मोहीम महाकुंभ 2025 प्लास्टिक मुक्त राहील याची खात्री करण्याच्या दिशेने ही वाटचाल करत आहे. महाकुंभ प्लास्टिक मुक्त करण्यासाठी कापडी पिशव्या, स्टील प्लेट्स, ग्लासेसचे वाटप करण्यात येत आहे. बरोबर आहे मित्रांनो. कुठे झाला? प्रयागराज, उत्तर प्रदेश. योगी आदित्यनाथ. अलीकडे कोणत्या टेनिसपटूने सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम केला आहे? नोवाक जोकोविच, नंतर रॉजर फेडरर, राफेल नदाल, अँडी मरे. उत्तर काय असेल? योग्य उत्तर नोवाक जोकोविच हा योग्य उत्तर असेल. सर्वात जास्त ग्रँड स्लॅम. नोवाक जोकोविचने टेनिस इतिहासात खेळल्या गेलेल्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामन्यात रॉजर फेडरर, कोण आहे? रॉजर फेडररला मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. 2022 मध्ये निवृत्त झालेला फेडररने, रॉजर फेडरर 2022 ला काय झाला? निवृत्त त्या ठिकाणी झाला आणि त्याने 429 ग्रँड स्लॅम सामने खेळले आहेत. तो विक्रम नोवाक जोकोविचने काय केलेला आहे? मोडलेला आहे. सर्वात जास्त आता कोणाचे आहेत? तर नोवाक जोकोविचचे आहेत. त्या अगोदर कोण होता? तर रॉजर फेडरर. बरोबर आहे.
नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? राजीव कुमार, अक्षय दत्त, त्यानंतर आर राघवेंद्र आणि नृपेंद्र मिश्रा. तर योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? नृपेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला नंतरचा प्रश्न म्हणजे घटक आहे त्यामधील माहिती बघू. नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे व्यवस्थापन करण्यासाठी भारत सरकारने 1 एप्रिल 1966 रोजी पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? नृपेंद्र मिश्रा हे त्याचे अध्यक्ष आहे. स्थापना कधी झाली होती? 1966 ला झाली होती. नंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा मित्रांनो, त्याबद्दल माहिती बघू. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आहे कालिदास कळमकर, त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष आहे राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहे राम शिंदे. राम शिंदे लक्षात ठेवा आणि राहुल नार्वेकर लक्षात ठेवा मित्रांनो. आरबीआयचे 26वे गव्हर्नर त्या ठिकाणी नवीन गव्हर्नर आहे संजय मल्होत्रा. बीसीसीआय चे नवीन सचिव आहे देवजीत सेकिया. त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहे शमी सिलवा. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रधान सचिव आहे अश्विनी भिडे. गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष आहे प्रीती लोबाना. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष व्ही राम सुब्रमण्यम. त्यानंतर आहे सीआरपीएफ चे नवीन महासंचालक आहे विथुल कुमार. यूआयडीआय चे नवीन सीईओ आहे भुवनेश्वर कुमार. या ठिकाणी महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी सांगितलेले आहे मित्रांनो. हे महत्वाचे मुद्दे आहेत, हे लक्षात राहू द्या. बरोबर आहे. चला नेक्स्ट घटक आपण त्या ठिकाणी बघू. नेक्स्ट प्रश्न काय आहे? 7 जानेवारी 2025 मध्ये अमित शाह यांनी किती विमानतळासाठी फास्ट ट्रॅक इमिग्रेशन सुरू केलेले आहे? 4, 3, 7 आणि 9. किती आहे तर मित्रांनो? तर योग्य उत्तर किती असणार आहे? तर त्याचं 7 जे विमानतळ आहे त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक इमिग्रेशन सुरू केलेले आहे. ही गोष्ट काय आहे मित्रांनो? महत्वाची आहे. अहमदाबाद ते मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन आणि अहमदाबाद विमानतळापर्यंत फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रेन्स ट्रॅव्हलर्स प्रोग्राम चे उद्घाटन केलेले आहे. त्याचप्रमाणे कोलकाता विमानतळावर ही जलद ट्रॅक इमिग्रेशन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? 12 जानेवारी, 16 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी. तर योग्य उत्तर असेल मित्रांनो याचं 16 जानेवारीला स्टार्टअप काय दिवस साजरा केला जातो. नंतरचा आहे जानेवारी महिन्यातील काही महत्वाचे दिवस आहे. 1 जानेवारी डीआरडीओ स्थापना दिवस आहे मित्रांनो. हा महत्वाचा दिवस आहे, डीआरडीओ स्थापना दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस आहे. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच बालिका दिन साजरा करतात दिवस. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतोय. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आहे. 20 जानेवारी मतदार दिवस 25 जानेवारी काय आहे? मतदार दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो मित्रांनो. किती? 25 जानेवारी. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन किती आहे मित्रांनो? हा 2025 चा आहे तो कितवा काय आहे? तर 76वा प्रजासत्ताक दिन आहे. चला नेक्स्ट प्रश्न, संसद अधिकार कार्य आणि विशेष अधिकार या पुस्तकाचे लेखक कोण आहे? संसद अधिकार कार्य या विशेष पुस्तकाचे लेखक जर विचारलं मित्रांनो कोण आहे? के.एस. चौहान, सुभाष कश्यप, अभिषेक कुमार, सौरव राव. तर योग्य उत्तर काय? डॉक्टर के.एस. चौहान हे याचं योग्य उत्तर असेल. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत रणभूमी दर्शन ऍप कोणी लॉन्च केले आहे? गजेंद्र सिंग शेखावत, अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह. तर योग्य उत्तर काय असेल? राजनाथ सिंह आहे. दर्शन ऍप काय आहे? दर्शन ऍप राजनाथ सिंह. संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह यांनी युद्धभूमी पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत रणभूमी ऍप लॉन्च केले आहे. हा संरक्षण आणि पर्यटन मंत्रालयाचा तसेच लष्कराचा पुढाकार आहे. भारतीय लष्कर सीमावर्ती भाग आणि ऐतिहासिक युद्धभूमीचे पर्यटन स्थळामध्ये रूपांतर करत आहे. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इस्रायल आणि दहशतवादी पॅलेस्टाईन गट हमास यांच्यात शांतता करार कुठे झाला आहे? नवी दिल्ली भारत, मास्कात ओमान, दोहा कतार, न्यूयॉर्क USA. योग्य उत्तर काय असेल? तर योग्य उत्तर असेल मित्रांनो दोहा कतार या ठिकाणी त्यांच्यामध्ये झालेला हा करार आहे. चला नंतरचा प्रश्न आहे नेक्स्ट,
माहिती बघू आपण त्याबद्दल. इस्रायल आणि दहशतवादी पॅलेस्टाईन गट हमास यांनी गांजामधील दोन्ही बाजूमधील 15 महिन्यापासून सुरू असलेला रक्तरंजक युद्ध संपवण्यासाठी शांतता करारावर सहमती दर्शवली आहे. काहीच फायदा नाही मित्रांनो, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये भांडणं करून काहीच गोष्टी साध्य होणार नाहीत. इस्रायल सरकारच्या मान्यतेनंतर 19 जानेवारी 2025 रोजी युद्ध विराम काय होईल, लागू त्या ठिकाणी होणार आहे. चला नंतर कोणत्या, शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. आता जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे IT स्टडी पॉइंट. या टेलिग्राम चॅनलला काय व्हायचंय, जॉईन व्हायचंय. आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या मित्राला सुद्धा फॉलो करायचं सांगायचं आहे. कोणत्या, भारतीय बॅडमिंटन पट्टूचे पुमा इंडियाचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्य सेन, PV सिंधू, चिराग शेट्टी आणि HS प्रणय. मग त्या ठिकाणी काय आहे योग्य उत्तर, PV सिंधू योग्य उत्तर असेल. बॅडमिंटन पट्टू पुमा इंडियाचे नवीन ब्रँड अँबॅसिडर, जी पुमा कंपनी आहे त्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसिडर कोण आहे, तर PV सिंधू या ठिकाणी आहे. अशा प्रकारचा आपला आजचा भाग पहिला या ठिकाणी घेतला मित्रांनो. परत आपण उद्या घेऊन येणार आहोत दुसरा भाग. भेटू परत उद्या. जय हिंद.